आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही। मात्र खासदार संजय जाधव यांच्याकडून भेटीगाठी सुरू। उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष। वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश शेंडगे यांची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। बुलढाण्यातील जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोले यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं। राज्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती। धरणसाठ्यामध्ये फक्त 40%च पाणीसाठा शिल्लक। तब्बल 940 टँकरना पाणी पुरवठा। मराठवाड्यात टँकर 600च्याही पार, तर विदर्भातील 399 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई। राज्यामध्ये अकोल्यात सर्वाधिक तापमान। अकोल्यामध्ये 41°C तापमानाची नोंद। मुंबईसह उपनगरांमधील तापमानात देखील वाढ। 2 दिवस कोकण अजून तापणार। मुंबईसह बहुतांश शहरांचं तापमान 35°वर। पुढील 4 ते 5 दिवस कोकणातील काही भागामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार। ऊसगाळपामध्ये सोलापूर राज्यात प्रथम तर कोल्हापूर द्वितीय। राज्यामध्ये आतापर्यंत 10,23,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप, तर 10,40,00,000 क्विंटल साखर तयार। राज्यातील 9 पैकी 5 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 2 वर्षांपासून फक्त सूचना। एकविरा देवीसह 5 मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये भारतीय पुरातत्व विभागानं सातत्यानं खोडा घातल्यानं मंदिराचं काम खोळंबलेलं। उद्या नाशिक शहरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांमुळे सातपूर सिडको परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय।